बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि जाणार आहोत महाकुंभला। भक्तीचा महाकुंभ, श्रद्धेचा कुंभ, आस्थेचा कुंभ, संत परंपरेचा कुंभ। उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे। प्रयागराजमध्ये आज महाकुंभाचा दिमागदार शुभारंभ होतोय आणि पहिलं शाही स्नान आज पार पडतंय। पौष पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर 50 लाख भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळते। आजपासून महिनाभर महाकुंभ मेळा हा सुरू राहील। तर तब्बल 50 लाख भाविकांनी आतापर्यंत या त्रिवेणी संगमावरती स्नान केलेलं आहे। तर महाकुंभाचे साक्षीदार होण्यासाठी आपण जातोय आणि ही थेट दृश्य बघतोय। महाकुंभाची ही महापर्वणी आहे। महाकुंभाचा हा अमृत कुंभ असंही म्हटलं जातंय आणि तुम्ही आम्ही साक्षीदार होतोय या महाकुंभाचे। प्रयागराज या ठिकाणी होत असलेला हा महाकुंभ पहिला शाही स्नान जे आहे ते आज पार पडतंय। एकूण 3 स्नानं जी आहेत ती सांगितलेली आहेत या महाकुंभाच्या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान आणि यासाठी काही पौराणिक कथा सुद्धा सांगितल्या जातात। मकर संक्रांतीच्या दिवशीही एक स्नान पार पडतं। दुसरं शाही स्नान हे 29 जानेवारीला मौनी अमावस्येच्या दिवशी आणि तिसरं 3 फेब्रुवारी म्हणजेच वसंत पंचमी या दिवशी पार पडणार आहे। या महाकुंभासंदर्भात अधिक जाणून घेणार आहोत। नाशिकहून आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास पुजारी आपल्या सोबत आहेत। नमस्कार, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। जय श्रीराम, नमस्कार। मी नाशिकला नसून प्रयागला आहे, प्रयागहून लाईव्ह करतोय। बर, आम्हाला आता तुम्ही आहातच प्रयागराजमध्ये, तिथून थोडी माहिती द्याल, थोडंसं सांगाल आम्हाला या महाकुंभासंदर्भात? अत्यंत पवित्र पुण्यतम असं आज महापर्व या ठिकाणी आरंभ होतोय। हा महाकुंभ आहे। मी एनडीटीव्हीच्या सर्व आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की 12 वर्षामध्ये एकूण 4 कुंभमेळे होतात, नाशिक, प्रयाग, हरिद्वार या ठिकाणी। आणि 12 कुंभाचे असे 12 पर्व झाल्यानंतर महाकुंभ हा आयोजित होतो। म्हणजे हा महाकुंभ 140 वर्षानंतर आज या ठिकाणी होतो आहे आणि आजच या ठिकाणी स्नान सुरू झालं। एक सुधारणा मी अशी करतो की उद्या सर्वात मोठं शाही स्नान आमचं आखाड्याचं असतं। आजचं स्नान आहे आणि उद्याचं जे आहे ती शाही स्नान आहे। आता आमच्या सर्वांची स्नानं वगैरे या ठिकाणी झाली, परंतु शाही स्नान उद्या आहे। एकूण 3 शाही स्नानं या कुंभमेळ्यामध्ये होतात आणि जगातून संपूर्ण मोठ्या प्रमाणावरती 50 कोटी भाविक या संपूर्ण कालखंडामध्ये या ठिकाणी भेट देतील, प्रवेश करतील आणि स्नान करून पुण्य पवित्र होतील। गंगा, गोदावरी, यमुना यांचा संगम हा अत्यंत पवित्र मानला गेलेला आहे आणि आपण या मनुष्य देहाचं सार्थक या कुंभमेळ्याच्या एका शाही स्नानामध्ये येऊन करून घ्यावं। स्नान केल्यानंतर सर्व पाप या ठिकाणी नाहीशी होतात असे सामान्यतः आपण सांगितलेलं असतं। तिथे जसं महत्व या ठिकाणी आहे, मकर राशीचा चंद्र, मकर राशीचा सूर्य आणि वृषभेचा बृहस्पती हे ज्या वेळेला संयोग होतो आणि मौनी अमावस्या याचा जो संयोग आहे, या दिवशी साक्षात देवता, संपूर्ण देवता देखील प्रयागराज तीर्थराज या ठिकाणी येत असतात। त्यामुळे त्याचं विशेष असं महत्व आहे आणि सर्व तीर्थांचा राजा हा प्रयाग सांगितलेला आहे। त्यामुळे याला तीर्थराज प्रयाग आणि त्या ठिकाणी पुन्हा महाकुंभ भरतो 144 वर्षानंतर। हा दुग्ध शर्करा योग आहे असंच मला वाटतं या ठिकाणी। अगदी सगळ्यात महत्त्वाचं या महाकुंभाच्या काळात कल्पवास अतिशय महत्त्वाचा असतो, त्याबद्दल थोडी माहिती द्याल? कल्पवास म्हणजे नेमकं काय? असं आहे की व्रत जप नियम तपस्वाध्याय क्रतु दया दमदान विशिष्टानाम हे सूत्र धारण करून भारतातील सर्व संत, महात्मे, साधक जपानुष्ठान करण्याकरता 45 दिवसाचा या ठिकाणी वास करतात आणि या 45 दिवसामध्ये रोजचं त्रिवेणी संगमाचं गंगेचं स्नान, त्याचप्रमाणे आपला इष्टदेवता, आराध्य देवता, यंत्रदेवता, तंत्रदेवता यांचं पूजन, आपले जे काही धार्मिक ग्रंथ असतील, रामायण असेल, भगवद्गीता असेल, त्याचप्रमाणे जे म्हणून आपण उपनिषद सांगितलेत, वेद सांगितलेले आहेत, जसा जसा आपला अधिकार आहे, जसं जसं आपल्या गुरु परंपरेमध्ये स्थान आहे, मनुष्याने एकदा तरी या ठिकाणी येऊन प्रयागराजला कल्पवास करावा
अशी धर्मशास्त्राची आज्ञा आहे. त्यामुळे हजारो हजारो लाखो लाखो भाविक या ठिकाणी कल्पवासा करता या ठिकाणी आलेले असतात. कल्प या शब्दाचा सामान्यतः अर्थ ज्ञान, कल्पना आणि उत्तम ज्ञान प्राप्ती करून पुन्हा आपलं आयुष्य सार्थकी लावावं आपल्या इष्टदेवतेच्या कृपेने. आणि भगवान महाविष्णूंची ही भूमी आहे. प्रयागराजची इष्टदेवता, आराध्य देवता भगवान महाविष्णू आहेत. त्यामुळे विष्णूंच्या आराधनेने संपूर्ण आपण मोक्षप्राप्ती करावी असा एक सामान्यतः सर्व साधकांचा, सर्व जे मोठे योगी आहेत, तपस्वी आहेत, ज्ञानी आहेत, गुणीजन आहेत, यांचा आग्रह असतो की आम्हाला भगवंताच्या कृपेने मोक्षप्राप्ती व्हावी. म्हणून हा 45 दिवसाचा कल्पवास या ठिकाणी शास्त्रांनी सांगितलेला आहे. अगदी आचार्य, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक साधू महंत आणि सगळेच ज्याला आपण म्हणतो की पुण्यात्मे जे आहेत, भूतलावरती असणारे, असे एकत्रित या ठिकाणी येतात. हा पुण्य पर्व काळ सर्वसामान्यांसाठी कसा महत्वाचा असतो याबद्दल थोडं सांगाल? कारण सर्वसामान्य तिथे जाऊन काय करणार असा प्रश्न अनेकांना असतो. मुख्य असं आहे की आमचे जे एकूण 13 आखाडे या ठिकाणी सांगितलेले आहेत, या 13 आखाड्याच्या संलग्न वैष्णव, शैव, गाणपत्य, सौर, त्याचप्रमाणे जे काही शाक्त संप्रदाय आहेत, यामध्ये भारतातील नव्हे जगातील सर्व संप्रदाय हे विभागले गेलेत. या सर्व संप्रदायाचे सर्व आचार्य, सर्व महामंडलेश्वर, सर्व श्रीमहंत, सर्व संत, साधू, महात्मे, नागा साधू जे एरवी आपल्याला दिसत नाहीत, ते सर्व या ठिकाणी आलेले असतात. ते स्वतः या ठिकाणी तपश्चर्या करत असतात, स्वतः आपल्याला पावन करत असतात, या सृष्टीला देखील पावन करण्याचा संकल्प या ठिकाणी करत असतात. आणि आमच्या आखाड्यामध्ये आमच्या ज्या प्रत्येक आखाड्याच्या देवता आहे, जसं आम्ही रामानंदी वैष्णव संप्रदायाचे आहात, प्रभू रामचंद्र, कृष्ण, बालाजी, विष्णू ही आमच्या देवता आहेत. तर आमच्या देवता घेऊन आमचे आखाडे त्या ठिकाणी प्रथम देवतांना स्नान घालतात. नंतर आमचं निशाण असतं, त्या निशाणावरती हनुमंतराय विराजमान असतात. आणि आमच्या देवता स्नान केल्यानंतर त्याचा प्रसाद म्हणून आम्ही सर्व संत, महात्मे, आचार्य, महामंडलेश्वर सर्व स्नान करत असतो. आणि त्याचा प्रसाद सर्व भाविकांना मिळावा म्हणून या ठिकाणी स्नानाचं मोठं महत्व सांगितलेलं आहे. त्यामुळे केवळ म्हणजे असं तिथे एक श्लोक आलाय की गंगेला आपण पाहिला असता आपल्या 100 पातकांचा नाश होतो, गंगेला स्पर्श केला असता 300 पातकांचा नाश होतो. आणि ह्या विशेष पर्व कालामध्ये आपण स्नान केला असता कोट्यवधी जन्माचा आपला जन्मदोष नाहीसा होऊन आपण पुन्हा मनुष्य देहाचं सार्थकत्व या ठिकाणी लावतो. असं या ठिकाणी एकंदरीत या सर्व पर्व कालाचं महत्व सांगितलेलं आहे. आचार्य, आणखीन एक महत्वाचं म्हणजे या संपूर्ण काळामध्ये तब्बल 40-45 दिवसांचा हा पुण्य पर्व काळ आहे. या काळामध्ये कशा स्वरूपाची उपासना होते जेणे योगे आणखीन या उपासनेला आणखीन बळ मिळू शकेल? धर्मशास्त्रीय रित्या पाहायचं म्हटलं तर त्याचे खूपच मोठे असे अनुभव या ठिकाणी असतात. आज आपल्याला खोटं वाटेल, जगातल्या सर्व मोठ्या विद्यापीठांचे मोठे मोठे रिसर्च इन्स्टिट्यूटचे सर्व मंडळी या ठिकाणी आले, व्हिएन्ना युनिव्हर्सिटी सारख्या, ऑक्सफोर्ड विद्यापीठासारख्या, की एक्झॅक्टली या 45 डेज मध्ये या ठिकाणी काय होतं. आपल्याला खोटं वाटेल की इथे ग्रॅव्हिटिकल फोर्स इज इक्वल टू 0 होत चाललेला आहे. जसं आपण अवकाशामध्ये पाहतो की यानामध्ये आपण उडतो आहोत का, तर तिथे ग्रॅव्हिटिकल फोर्स हा कमी व्हायला सुरुवात होतो. तर आम्ही काल संगमावरती काही अत्यंत शास्त्रीय उपकरणं लावलेली होती. आपल्याला खोटं वाटेल की तिथे कंपास देखील काम करत नव्हता. आणि याच्यापूर्वी मी 7 वेळेला गेल्या 2 महिन्यामध्ये प्रयागला येऊन गेलोय. या कालखंडामध्ये तिथे कंपास उत्तर दिशा दाखवत होता, परंतु 2 दिवसापासून म्हणजे अगदी कालपासून तर संध्याकाळी मी अगदी शेवटचा आम्ही या ठिकाणी प्रयोग 7 वाजताच्या आसपास केला, तर तिथे कंपास इज इक्वल टू 0 दाखवायला लागला, ग्रॅव्हिटिकल फोर्स 0 वाटायला लागलाय. अशा कालखंडामध्ये, पवित्र पुण्य कालखंडामध्ये, म्हणजे ही जी काही मगाशी मी सांगितलं की मकरेचा रवी, मकरेचा त्या ठिकाणी बृहस्पती, त्याचप्रमाणे ह्या सर्व ज्या पुण्य पवित्र गॅलेक्सिकल पोझिशन्स असतात, या पोझिशन्स मधनं असं सांगितलंय धर्मशास्त्रांनी की जे काही अमृत कुंभ या भूमितलावरती 4 ठिकाणी पडले, त्या ठिकाणी आज प्रयागराजचं महत्व आहे. जसं सिंहस्थला बृहस्पती असता नाशिकचं महत्व आहे,
अशा पद्धतीने आज मकरेचं जे सर्वात संक्रमणाचं महत्व आहे, तर या ठिकाणी अमृत या ठिकाणी पडतं. त्या अमृत प्रत्यक्ष देवता देखील प्राशन करतात. संत महात्मे त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करतात आणि तो प्रसाद सर्वांना या ठिकाणी प्राप्त व्हावा अशी एकंदरीत धर्मशास्त्रीय रचना आहे. त्यामुळे आपण आपली इष्टदेवता, आराध्य देवता, यंत्रदेवता, पीठदेवता, तंत्रदेवता यांचं नाम, यांचं संकीर्तन, यांचा जप, यांचं पूजन, यांची उपचार पद्धती जी आपल्या गुरु परंपरेमध्ये आहे त्याचं आपण पालन केलं असता इष्टदेवता कृपा प्रसादात, इष्टदेवतेची कृपा या ठिकाणी तक्षण होते. एरवी ठिकाणी आपण जर 1000 जप केला आणि त्याचं जे फल मांडलंय, तर इथे आपण आज प्रयाग क्षेत्रामध्ये फक्त म्हणजे 100 जरी जप केला तरी आपल्याला तेवढं मोठं फळ प्राप्त होतं. एवढी शीघ्र प्राप्ती या 45 दिवसाशी सांगितलेली आहे. त्यामुळे ही परंपरा संपूर्ण भारताला, विश्वाला माहिती असल्यामुळे या ठिकाणी अनायास कोणीही आमंत्रण न देता कोट्यवधी लोक, परंपरेने सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्रित येऊन या कुंभमेळ्याचा आनंद घेतात. हा अविस्मरणीय क्षण हा जग या वेळेला अनुभवतोय. स्टीव्ह जॉबच्या पत्नी देखील काल या ठिकाणी आल्यात. म्हणजे जगामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. अगदी आचार्य, महाकुंभाचा पर्व काळ आणि या पर्व काळात आपण सांगितलेलं उपासनेचं महत्व पाहता सगळ्यांनी एकत्रित केलेली उपासना ही सगळ्यात जास्त फळ देणारी असते. अशी ही सामूहिक उपासना इथे काही केली जाणार आहे का? तशी काही सगळ्या आखाड्यांनी मिळून योजना केलेली आहे का? प्रत्येक आखाड्यामध्ये त्या इष्टदेवतेंची जी पूजा सामूहिकरित्या होत असते किंवा आखाडे ज्या वेळेला स्नानाला चालतात, तर त्या आखाड्यामध्ये ज्या देवता आहेत, जसं दिगंबर आखाड्यामध्ये राम आणि कृष्ण दोन्ही देव महंत सुधीरदास यांचा संपर्क आपल्याशी तुटलेला आहे, मात्र आपल्याला ती माहिती देत आहेत त्या पद्धतीनं हा संपूर्ण महापर्व काळ आहे आणि या महापर्व काळामध्ये आपल्याला अर्थातच केलेलं जे काही उपासना आहे त्या उपासनेचं 100 पटीनं फळ हे अधिक मिळतं अशी ही इथली धारणा आणि अर्थातच त्याचा लाभ हा प्रत्येकाला होत असतो. आणि म्हणूनच हा महाकुंभ काळ जो आहे किंवा हा महाकुंभाचा जो संपूर्ण महापर्व काळ जो आहे तो प्रत्येकाला काहीतरी देणारा आहे. ऐहिकापेक्षाही सगळ्यात मोठं हे धार्मिक आध्यात्मिक देणारा असा हा काळ आहे. खूप खूप धन्यवाद, आभार आपले सुधीर महंतदास यांनी आपल्याला या संपूर्ण महापर्व काळाची आणि महाकुंभाची माहिती दिली होती त्याबद्दल.